आज आपण नगर परिषद समोर लक्षणीय उपोषण करत आहात. काय प्रमुख मागण्या आहेत? आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे मी जवाहर गल्लीच्या वतीने सर्व आम्ही उपोषणाला बसलेलो. नगर परिषद तुळजापूरने 1976 पासून त्या जागा नगर परिषदची इथं पाठीमागे 972 नंबर आरक्षण टाकले होते की भाजी मंडईसाठी आणि सार्वजनिक हिताचा विचार करून तुळजापुरातल्या नागरिकांसाठी तिथले जेवढे व्यवहार गल्लीतले लोक असतील त्यांच्यासाठी ती जागा आरक्षण करण्यात आली. मुळात ते आरक्षण असताना ती जागा भूसंपादन झाली असताना त्या जागेचे नियमाप्रमाणे नगर परिषदने त्या जागेचे मोबदलाही दिला होता आणि ताबाही त्या तहसीलदार मार्फत ताबाही घेतला होता. एवढं सगळं असताना तिथील जे अध्यक्ष आहेत जंगम ट्रस्टचे त्यांनी आणि इथले काही आपले अधिकारी जे नगर रचनाकार आहेत आणि आपले संघले साहेब म्हणून यांनी मिळून दिशाभूल करून नगर रचनाकारला पत्र पाठवली की ही जागा वाघेवर काही सध्या ओपन आहे, खुली आहे जागा. मुळात नगरपालिकेने जागेचा मालक असल्यामुळे तिथं सार्वजनिक शौचालय बांधलं होतं महिलांसाठी आणि ती महिला शौचालय वापरायची होत्या. भरपूर दिवस वर्षापासून 1989 साली शौचालय बांधलेलं. जागा ताब्यात घेतली, जागेचे संपादन केलं, पैसेही त्याचे 1989 साली दिले नगरपालिकेने जागा मालकाला आणि नंतर ही जागा वापस देण्यात आली. सध्याची परिस्थिती काय आहे? त्याच्यावर आरक्षण आहे का मालकी हक्क लागलेला आहे? सध्याची परिस्थिती म्हणजे त्याचा भूसंपादन झालेला आहे, आवाड झालेला आहे, पैसे भरलेले आहेत, नगरपालिकाच मालक आहे त्याची. त्या जागेवर जी बांधकाम झालंय ती बेकायदेशीर झालंय, तिला त्या बांधकामाचे परवाना रद्द करावा आणि सदर जागा आमच्या सार्वजनिक लोकांसाठी नागरिकांसाठी देण्यात यावी ही आमची मागणी आहे. प्रशासनाच्या वतीने तुमच्या मागणीची दखल घेण्यात आलेली आहे का? आता सध्या आम्हाला सीओ साहेबाबरोबर चर्चा झालेली आहे. त्यांनी आल्यानंतर कागदपत्र डॉक्युमेंट बघून आम्ही काय असेल ती तुम्हाला निर्णय देतो म्हणले, देखील तक्रार देतो म्हणले. तुम्हाला तुमच्या मागण्याची दखल जर प्रशासनाने नाही घेतली तर पुढची दिशा तुमची काय असणार? पुढची दिशा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आणि शेवटी न्यायालय आहे, न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्ही न्यायालयात जाणार आहे की बाबा या जागेचं भूसंपादन झालेलं आहे, सगळं कागद झालेलं आहे, तरी देखील ही जागा मूळ मालकाच्या पदरात दिलेली आहे. बांधकाम वस्तूवर आहेत का वर्ष कसं काय तुम्ही गप्पा बसला? काय झालं? लक्ष बांधकाम वस्तूवर आता पूर्ण ती बांधकाम व्हायच्या अगोदर तक्रार दिलेली आहे, तरी देखील नगरपालिकेने दखल घेतलेली नव्हती. आज मी आवाड घेऊन आलो जिल्हाधिकारी कार्यालयातून, तेव्हा यांच्या जागा उडले, डोळे यांच्या आता उघडले. संबंधित जागेवर आरक्षण असताना बांधकाम परवाना नगर परिषदेने कुठल्या बेसवर देण्यात आला? त्यांनी नगर परिषदने काय केलं की मूळ मालकाच्याच नावानं जागा राहिल्यामुळे कागदपत्री आणि मुळात म्हणजे त्या जिल्हाधिकारी कार्यालयामधले कागद लपवून तडवून बाकीचे दुसरे कागद दाखवून परवाना घेतला. आवाडची कॉपी दाखवणं गरजेचं होतं. आजचे जे लाक्षणिक उपोषण आहे ते सिटी सर्वे क्रमांक 972 या जागेसाठी आहे आणि या जागेमध्ये आधी पहिल्यांदा शौचालय होते ते आता सध्या बंद आहे आणि आमच्या सर्वांची इच्छा आहे की त्या जागेमध्ये एक छोटा सभागृह असावं आणि हा विषय मी 2-3 वेळेस नगरपालिकेच्या मीटिंग मध्ये मांडला होता. सीओ साहेबांकडे आमच्या पत्रव्यवहारही झालेला आहे, पण काही लोकांच्या भ्रष्टाचारामुळे हे काम झाले नाही. तर मी स्वतः स्वतः आणि सर्वांच्या मदतीने ते सभागृह बांधणार आहे.